अस्वस्थ मनाला हिंमत देतील ही वाक्य. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणाच्या समोर तुमची सफाई देऊ नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो ऐकणार नाही. हवेतून ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका. कानाने कच्चे असलेले लोक बऱ्याचदा चांगले मित्र आणि नाते गमावून बसतात. मौल्यवान गोष्ट म्हणजे गोड हलव्याच्या वाटीमध्ये काजू, बदाम, रवा सगळं दिसतं, पण ज्या गोष्टीमुळे त्या हलव्याला गोडपणा येतो ती साखर कुठेही दिसत नाही. त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे काही लोक आहेत जे रोज दिसत तर नाही, पण तुमच्या आपलेपणाचा गोडवा माझ्या आयुष्याला आनंदित करतो. निंदा तर फक्त त्यांची होते जे जिवंत आहेत, मेलेल्या माणसांची तर फक्त स्तुती होते. विचार करू नका की आयुष्य ओझं आहे. नेहमी आनंदी राहा, कारण अडचणी तर रोज आहेत. जे झालं ते चांगलं झालं, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होईल. तुमचं काय गेलं म्हणून तुम्ही रडता? तुम्ही काय आणलं होतं जे तुम्ही गमावलं? तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झालं? तुम्ही जे घेतलं इथूनच घेतलं, तुम्ही जे दिलं ते इथूनच दिलं. जे आज तुमचे आहे उद्या ते दुसरे कोणाचे तरी होईल, आणि परवा तिसऱ्या कोणाचे तरी होईल. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. जोपर्यंत मनामध्ये खोटं आणि पाप आहे तोपर्यंत सगळे मंत्र आणि जग बेकार आहे. पेनची ताकद जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे. एक वेळ एक चपाती कमी खा, पण मुलांना नक्की शिकवा. आजच्या जमान्याची खरी परिस्थिती ही आहे की तुम्ही ऐकून घेतलं तर अडचणींमधून वाचले, आणि ऐकवलं तर अडचणींमध्ये फसले. असं म्हणतात की स्त्रियांचे वय आणि पुरुषांची कमाई कधीही विचारू नये. त्यांचं चांगलं कारण हे आहे की स्त्री कधीही स्वतःसाठी जगत नाही, आणि पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही. सुख आणि दुःख आपल्या नशिबाने मिळते. गरिबी आणि श्रीमंतीचे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. तारे महलामध्ये सुद्धा रडतात, आणि नशिबात खुशी असणारे आणि आनंद असणारे तर झोपडीमध्ये सुद्धा हसू असते. पूर्ण जग जिंकून सुद्धा जर आईवडिलांचे मन जिंकता येत आलं नाही तर ते जिंकणं हरण्यासमान आहे. संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिका, कारण बाकी सगळं तर हे जगच शिकवते. 2 हातांनी आपण 50 लोकांना मारू शकत नाही, पण 2 हात जोडल्यानंतर आपण करोडो लोकांचं मन जिंकू शकतो. वेळ जेव्हा न्याय करते त्यावेळी साक्षीदारांची गरज पडत नाही. इतके यशस्वी बना की जिथे तुम्ही उभे राहतात तिथे कोणीही बसून राहणार नाही. देवाला माहीत आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी किती वाट पाहिली आहे, आणि विश्वास ठेवा, तुमच्या वाट पाहण्याची किंमत तुम्हाला लवकरच मिळेल. फक्त देवावर विश्वास ठेवा. कष्ट करण्याच्या वयामध्ये आराम केला तर आराम करण्याच्या वयामध्ये कष्ट करावे लागतील. आपल्याला जे मिळालं आहे ते आपल्या भाग्यापेक्षा जास्त मिळाले आहे. जर तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल तर दुःखी होऊ नका, कारण जगामध्ये असे सुद्धा लोक आहेत त्यांचे पायच नाही. तुमचे शब्द नेहमी चांगले वापरा, कारण माणूस निघून जातो, पण त्याने बोललेले शब्द नेहमीच लक्षात राहतात. वेळेमुळे हरले किंवा जिंकले जात नाही, तर फक्त शिकलं जातं. अडचणींचे उत्तर या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्हाला सल्ला देणारा कोण आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा. बुद्धिबळामध्ये वजीर आणि आयुष्यामध्ये स्वाभिमान मारला तर समजून घ्या की आयुष्याचा खेळ संपला. ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमेंड कसली, आणि ज्यांना घमेंड आहे त्यांना ज्ञान कसले. सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण लोक फक्त तेच ऐकतात जे त्यांना ऐकायची इच्छा असते. आयुष्यामध्ये जे मिळवायचे असेल ते वेळेवर मिळवा, कारण आयुष्य संधी कमी देतं
आणि दुःख जास्त देतं. वेळ आणि धैर्य असे दोन हिरे मोती आहेत ज्यांच्या बळावर माणूस कठीणातील कठीण ध्येयसुद्धा पूर्ण करतो. प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर संबंध ठेवू नका, कारण ते नाराज झाले तर सरळ इज्जतीवरच वार करतात. नाते निभावण्यासाठी बुद्धी नाही तर स्वच्छ मन पाहिजे. जेवढे पाहिजे तेवढे शिका, जेवढे पाहिजे तेवढ्या डिग्री मिळवा, पण माणूस शिकतो तेव्हाच जेव्हा जग ठोकर मारते. वेळ, सन्मान आणि विश्वास या 3 गोष्टी अशा असतात ज्या एकदा हातातून गेल्या तर परत कधीही येत नाही. स्वतःचं नशीब स्वतःच लिहावं लागतं. ही चिठ्ठी नाही जी दुसऱ्यांकडून लिहून घेता येईल. आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्याही गरजेचा फायदा कधीही घेऊ नका. जर आयुष्य संधी देतं तर धोकासुद्धा देतं. जोपर्यंत वाईट परिस्थितीशी लढत नाही तोपर्यंत तुम्ही वाईट परिस्थितीतून बाहेर निघणार नाही. जर कोणत्याही मुलाला भेटवस्तू दिली नाही तर तो थोडा वेळ रडेल, पण जर त्याला संस्कार दिले नाही तर तो आयुष्यभर रडेल. 2 लोक आपल्याला आयुष्याला नवीन दिशा दाखवून देतात. एक ते जे संधी देतात आणि दुसरे ते जे धोका देतात. जेव्हा मन कमजोर असते त्यावेळी परिस्थिती अडचणी बनते, आणि जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते, आणि जेव्हा मन मजबूत असेल त्यावेळी परिस्थिती संधी बनते. नुकसान झालं असेल तर भविष्यामध्ये फायदासुद्धा होईल. जर तुमच्याबरोबर कटकारस्थान झाले असेल तर पुढे जाऊन त्याचा हिशोबसुद्धा होईल. घमंड एक भ्रम आहे जो आपल्याला विश्वास देतो की आपण बरोबर आहे, पण नंतर तेच आपल्या बरबादीचे कारण बनते. आयुष्याला मोकळं सोडा जगण्यासाठी, कारण सांभाळून ठेवलेल्या वस्तू बऱ्याच वेळा वेळेवर सापडत नाहीत. वकिलांकडून बोलणे खाल्लेला मुलगा, गुरुकडून बोलणे खाल्लेला शिष्य, आणि सोनाराकडून घाव खाल्लेलं सोनं हे नेहमी मौल्यवान दागिनेच बनवतात. आपल्या आयुष्यामध्ये स्त्रियांची 5 रूप असतात. 1. स्त्रियांचं सगळ्यात महान आणि सुंदर रूप आहे आईचं, जे पूजनीय आहे. 2. दुसरे रूप आहे पत्नीचे, तिचा सन्मान करा. 3. तिसरे रूप आहे बहिणीचे, तिच्यावर प्रेम करा. 4. चौथं रूप आहे मुलीचं, जी घरात सगळ्यांची लाडकी असते, तिचे लाड करा. 5. पाचवं रूप आहे सुनेचं, जे आपली मानलेली मुलगी असते, तिला आयुष्यभर आपली मुलगी माना. कडू आहे पण सत्य आहे. 1. मृत्यू नक्की आहे. 2. आपण बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. 3. जो करेल तो भरेल. 4. जिथे गुंतागुंत असेल तिथेच ती सोडवा. 5. तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधानी राहा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.